श्री तिरुपती बालाजी भक्तांनो, आयुष्य जगत असताना कधीकधी अशा अडचणी येतात की माणसाला पुढचा मार्गच दिसत नाही. कर्जबाजारीपणा, पैशाची सतत भासणारी चणचण, घरातील कलह, तंटे, भांडणं, मुलांचे प्रश्न किंवा अचानक आलेली संकट, माणूस पुरता खचून जातो. रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागत नाही. मनात सतत चिंता, भीती असते. आता पुढे कसं होणार, पुढे काय होणार. पण श्री तिरुपती बालाजी भक्तांनो, जास्त चिंता करू नका. कारण कलियुगातील जागृत दैवत भगवान श्री व्यंकटेश बालाजी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळत असतील तर घाबरून जाऊ नका. तुमच्या प्रत्येक संकटाचे निवारण करणारा, मनाला प्रचंड शांतता आणि आत्मविश्वास देणारा श्री तिरुपती बालाजींचा एक अलौकिक असा मंत्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. हा मंत्र तुमच्या पाठीशी एक अभेद्य कवच निर्माण करेल. एक शक्तिरूपी हा मंत्र आहे. आता तुम्ही म्हणाल, मग या मंत्रामध्ये एवढी ताकद कशी काय? कारण हा सामान्य मंत्र नाही. हा भगवान व्यंकटेशांचा गायत्री मंत्र आहे. शास्त्र सांगतं, गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांचा राजा आहे. गायत्री मंत्र म्हणजे केवळ अक्षरे नसून ती साक्षात दैवी शक्ती आहे. हा जो मंत्र आहे, हा मंत्र शरीरामधील सुप्त ऊर्जा जागृत करतो. मनामध्ये असणारी भीती मुळापासून नष्ट करतो आणि बुद्धी इतकी तल्लख करतो की वाईट काळातही माणूस योग्य निर्णय घेऊन संकटातून बाहेर पडतो. म्हणूनच श्री व्यंकटेश यांच्या भक्तीला या गायत्री मंत्राची जोड मिळते, तेव्हा चमत्काराला खरीखुरी सुरुवात होते. श्री तिरुपती बालाजी भक्तांनो, भगवान व्यंकटेश हे स्वतः श्रीहरी विष्णूचे रूप आहेत आणि जिथे विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी स्वतःहून चालत येते. म्हणूनच हा मंत्र सुख, संपत्ती, पैसा आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असा मानला गेला आहे. फक्त श्रद्धेने आणि श्री व्यंकटेश यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. श्री तिरुपती बालाजी भक्तांनो, जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, व्यवसायामध्ये सतत तोटा होत असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, टिकत नसेल, तर हा जो व्यंकटेश गायत्री मंत्र आहे, हा मंत्र तुमच्यासाठी वरदानच ठरू शकतो. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो, ती नोकरीची असो, आजारपणातून मुक्तीची असो किंवा घराण्याच्या प्रगतीची असो, तुमच्या मनातील प्रत्येक मनोकामना, प्रत्येक इच्छा प्रभू व्यंकटेश नक्कीच पूर्ण करतील. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धीचे दिवस येतील. आणि खरंच तुम्हाला या व्यंकटेश गायत्री मंत्राच्या शक्तीचा चमत्कार जर अनुभवायचा असेल तर रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये नित्यनियमानं फक्त 10 मिनिटे हा मंत्र पूर्ण श्रद्धा ठेवून मनोभावे लावून ठेवा किंवा श्रद्धेने शांतपणे या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. हा मंत्र जसा जसा घरामध्ये घुमू लागेल तशी तशी घरातील नकारात्मक ऊर्जा, भांडणे, क्लेश, तंटे कायमचे बाहेर जातील. घरात अत्यंत पवित्र आणि आनंदी वातावरण तयार होईल. अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला या मंत्राच्या शक्तीचा फरक जाणवायला लागेल. तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. दुःख, संकट, अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. तर श्री तिरुपती बालाजी भक्तांनो, चला आता संपूर्ण शरणागती पत्करून भगवान व्यंकटेशांच्या चरणावर डोके ठेवून या महामंत्राचा श्रद्धेने काही मिनिटे जप करूया. ओम निरंजनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्. ओम निरंजनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्. ओम निरंजनाय विद्महे
निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे
निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्। ॐ निरञ्जनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवासः प्रचोदयात्।